ज्यांच्या अंगामध्ये यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर यांचं रक्त सळा सळसळतंय, त्यांचा आवाज मोठा आला पाहिजे. एक कोट बिरोबाच्या नावानं एक छंद. आज हिंदू बहुजन दसरा मेळाव्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्यातून आलेले सर्व मान्यवर, समोर बसलेल्या सर्व बहुजन बांधवांनो, गेल्या अनेक वर्षापासून लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या आरेवाडी बिरोबा बनामध्ये हा मेळावा या ठिकाणी घेत असतो आणि या मेळाव्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत असतात. भावानो, गोपीचंद पडळकर साहेबांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये तयार झालं आणि महाराष्ट्रातल्या मेंढ्यामागे फिरणारा आमचा बहुजन बांधवाला एक मानाचा सन्मान मिळू लागला. माऊली हलणावरासारखा एक कार्यकर्ता स्टेजवर येऊन बोलू लागला. हे गोपीचंद पडळकर साहेब आपले नेते आहेत म्हणून. भावानो, या राज्यामध्ये प्रस्थापितांनी गोपीचंद पडळकर साहेबांना जागोजाग अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वेगवेगळ्या कुलुप्त्या केल्या जात आहेत, वेगवेगळे लोक अंगावरती घातली जात आहेत आणि आपला नेता कसा अडचणीत येईल याच्याकडे लक्ष दिलं जात आहे. भावानो, सांगलीमध्ये परवा चवचव करणाऱ्या महाराष्ट्रातून अनेक वाचाळवीर त्या ठिकाणी आले. अरे, एकट्या गोपीचंद पडळकर साहेबाला अडवायला समजा महाराष्ट्र आला आणि आमचे सर्व गोपी सैनिक नुसते फेसबुकवर, व्हॉट्सअपवर तुटून पडले. भावानो, तुम्ही ताकदीनं साहेबांच्या पाठीमागे उभं राहिला. याच बनामध्ये गेल्या वर्षी भाषण करताना जगच्या मायबाप जनतेला मी एक आव्हान केलं आणि बिरोबाला आशीर्वाद मागितला होता. आम्ही ज्या वेळेस पडळकर साहेबांची पोस्ट टाकायचो त्या वेळेस हे भ्रष्टवादीचे बांडगुळ कमेंट करायची. पाठीमागून आलेला आमदार मी सगळ्या जतकरांना मानाचा मुजरा करतो आणि बिरोबाचे हे उपकार आयुष्यभर आम्ही विसरणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज बांधवांची मान या जतच्या जनतेनं उंचावलेली आहे आणि मोठ्या ताकदीनं त्यांना निवडून दिल्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. त्या सभेमध्ये काय बांडगुळ साहेबांवरती अत्यंत खालच्या भाषेत बोलली. अगदी मसरावणी तोंडाची सुद्धा एक आलती तिकडून. आम्ही साहेबांचा आदेश असतो, धनगर समाजातल्या कुठल्याही नेत्याला कधी बोलायचं नाही. आम्ही तो पाळतो. आमचा नेता कधीच धनगराच्या कुठल्याही नेत्याला बोलला नाही. मग या हरामखोरांना लाज वाटायला पाहिजे होती की साहेबांसारखा एक सत्वशील माणूस आज या राज्याचं नेतृत्व करतोय आणि तुम्ही येऊन त्यांच्या पायात पाय घालण्याचं काम करतायत. अनेक वक्ते त्या ठिकाणी बोलले, त्यामध्ये बापू बिरू वाटेगावकर आपल्या सगळ्यांचे आदर्श आहेत का नाही? आपण त्यांना आयडॉल मानतो. पडळकर साहेबांनी त्यांना आयडॉल मानलेला आहे आणि त्यांचा पोरगा साहेबावर घसरला. अरे शिवाजीराव, बापू बिरू वाटेगावकर प्रस्थापितांच्या विरोधात उभा राहिला आणि विस्थापितांना न्याय दिला. तेच काम आमदार गोपीचंद पडळकर साहेब करत आहेत आणि तू त्यांच्या नादाला लागतोय.
तुला ते जमणार नाही. जर आज बापू बिरू वाटेगावकर असते तर पहिली गोळी त्याला घातली असती. भावानं, आम्ही साहेबांना अनेक वेळा म्हणायचो, अखेरच्या लढ्याच्या वेळेस उत्तमराव जानकर यांना महाराष्ट्रभर साहेबांनी फिरवलं, नेता केलं. साहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये पक्षाचा आदेश असताना सुद्धा सभा घेतली नाही आणि ते लोक आज साहेबांच्या विरोधात बोलत होते. अरे आता साहेबांचं पण आम्ही ऐकणार नाही. तुम्ही जर आमच्या नेत्याच्या विरोधात बोलला तुम्हाला तसं उत्तर दिलं जाईल. मी या ठिकाणी मला ज्या या कार्यक्रमामध्ये पहिल्यापासून पडळकर साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे आमच्या सोनख्याचे सगळे युवक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. मी साहेबांनाही त्याची विनंती केलेली आहे की आंदोलनामध्ये त्यांच्यावरती एक गंभीर गुन्हा दाखल आहे. मी साहेबांना आपण सगळेजण जाऊन फडणवीस साहेबांकडे जाऊन आपण ती केस मागे घेण्यासाठी प्रयत्न करूया. त्यामुळे सोनकेकरांना माझं वचन आहे, ज्या ज्या वेळेस आपल्याला साहेब भेटतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काही काळजी करू नका. आपण त्या माऊली हलणार तुमच्या सोबत नक्की आहे. या राज्यामध्ये आमच्या पंढरीच्या पांडुरंगाच्या कपाळाला गोपीचंदांचा गंध असतो. आज या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कपाळावरती अष्टगंध शोभून दिसावा म्हणून आमचा नेता स्वतःला उघडून घेत आहे. म्हणून आपण सर्वांनी एका जोरात सगळ्यांनी एक घोषणा देऊया, येळकोट 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 येळकोट, बिरोबाच्या नावानं एक छंद. जय मल्हार.